नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन रूममध्ये असतो आणि सायलीत जे आय कार्ड असतं ते आय कार्ड तो कपाटामध्ये ठेवत असतो. मग तेवढ्यातच सायली आता कॉफी घेऊन तेथे येते. अर्जुन खूप घाबरतो कारण सायलीने जर हे आय कार्ड पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. या विचाराने तो आता पटकनच ते लपवतो बॅगमध्ये. सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिला आता समजलेलं असतं याने बॅगमध्ये ना काहीतरी लपवलंय, पण ती माहीत नसल्यासारखं करते. अर्जुन म्हणतो, अरे बायको तू आलीस सुद्धा कॉफी घेऊन. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही कला असाल ना म्हणून म्हटलं तुमच्यासाठी कॉफी घेऊन यावी. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो जरा गोंधळलेलाच असतो. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि अजूनही काहीच समजल्यासारखं आपली वागत असते. तेव्हा अर्जुन कॉफी पितो आणि ग्रेट हा ग्रेट असं म्हणतो. तर दुसरीकडे महिप्त आता तिथे त्याच्या घरी सोफ्यावर बसलेला असतो आणि एक माणूस असतो ना तो त्याचे हातपाय चेपत असतो. तेवढ्यातच त्याला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा कोण बोलते असं मोठ्यानेच तो विचारतो. फोनवर असते ती प्रिया. तेव्हा प्रिया म्हणते, तुमची लाडकी प्रिया बोलतीय. तुम्ही तिला चिचुंद्री चिचुंद्री बोलत असतात ना, तीच प्रिया मी बोलती आहे. तेव्हा महिप्त आता उठतो आणि विचारतोय, तुझ्याकडे फोन कुठून आला चिचुंद्रे? तेव्हा प्रिया विचारते, काय हो तुम्हाला काय वाटलं तुम्ही तुमच्या लाडक्या राजकन्येला फोन द्याल आणि मी मात्र असंच थांबायच का बिना फोनच? मलाही फोनची आवश्यकता आहेच ना. अहो तुमची राजकन्या तिथे जेलमध्ये सडतीय बिचारी आणि माझं बघा ना मी तर सुटले सुद्धा. तेव्हा महिप्त रागाच्या भरातच म्हणतो, काय तू तर लय हुशारक्या मारायला लागली आहे. तेव्हा ती म्हणते, हो मारणारच ना. मग बघा मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे, अगदी आरामात राहतीय राणीसारखी, त्याचबरोबर चांगल्या चुल खाती आहे. आणि तुमची ती राजकन्या साक्षी जी ती तेथे काय खातीय तर कच्च्या रोट्या आणि नुसतं डाळीचं पाणी. असं म्हणून ती आता महिप्तला चांगलेच डिवचू लागते. रागाच्या भरातच महिप्त म्हणतो, ए जास्त बोलू नकोस कारण तुला ना लवकरच पुन्हा एकदा जेलामध्ये जावं लागणार आहे आणि बघता बघता ना माझ्या लेकीला सोडवून मी घरी सुद्धा घेऊन येणार आहे. तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते, अण्णा सर, अहो अण्णा सर, ज्या दिवशी आम्हाला शिक्षा झाली आहे ना त्या दिवसापासून तुम्ही फक्त हेच बोलताय की मी माझ्या साक्षीला घरी सोडवून आणणार, जेलातून सोडवणार, पण कुठे काय केलं तुम्ही? काहीच करू शकला नाहीत आहात आजपर्यंत. आता तुम्ही कबूलच करून टाका ना की तुमच्या साक्षीपेक्षा ना मी जास्त हुशार निघाली आहे, कारण तुमचं आणि तुमच्या लेकीच ना मी माकड करून टाकले. माकड. तेव्हा थोबाड बंद कर चिचुंदरे, थोबाड बंद कर. तुला जर माझ्यापासून वाचायचं असेल ना तर गुपचूप तेथे राहायचं आणि थोबाड बंद करायचं, समजलं? अशी धमकी रागाच्या भरात महिप्त हा प्रियाला देतो. तेव्हा प्रिया अजूनच त्याला डिवचू लागते आणि विचारते, काय 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 कराल काय तुम्ही? अहो एखाद्या गुंडाला पाठवाल ना तुम्ही मला मारायला? अहो हेच तर करत आला आहात तुम्ही प्रत्येक वेळी. तुमच्या त्या गुंड माणसामागे ना तुम्ही नेहमी लपत असता आणि हिम्मत असेल ना तर स्वतः या इथे हॉस्पिटलमध्ये. अहो पण तुम्ही तर येणारच नाही आणि तुम्ही ना तुमचं तोंड सुद्धा दाखवणार नाहीत कारण तुम्ही एक नंबरची ना अगदी भेकड आहात, भेकड. असं म्हणून ती त्याला आता खूपच डिवचू लागते, त्याची लायकी काढू लागते आणि अख्ख्या जगासमोर किंग असणारा माही महिप्त शिखरे एक नंबरचा भेकड आहे, भेकड असं पुन्हा एकदा त्याला म्हणून डिवचते. तेव्हा आता महिप्तला खूप राग आलेला असतो. त्याच्या डोळ्यात ना प्रियाविषयीचा राग स्पष्टपणे दिसत असतो. तरीही तो शांतपणे घेतो आणि म्हणतो, बर असं म्हणून तो फोन ठेवतो. मग आता फोन ठेवल्यानंतर दुसरीकडे प्रिया म्हणते की खूप मोठी रिस्क घेतली आहे, फक्त ना आता याचा उपयोग व्हायला हवा. असं म्हणून आता ती थोडी घाबरते. खरं पण त्याला डायल केलेला कॉल ती लगेचच कॉल लिस्टमधून डिलीट करून टाकते. इकडे सायली मात्र किचनमध्ये काम करत असते. अर्जुनवर तिला वेगळाच डाऊट आलेला असतो.
आणि ती काहीतरी भाजी चिरत असते आणि रागात पटापट पटापट भाजी चिरत असताना ती म्हणते, खोट आपलं सतना खोट बोलत राहायचं, एवढं का लपवत असतात ना माझ्यापासून तेच कळत नाहीये. कारण जेव्हा ती कॉफी घेऊन गेली होती तेव्हा अर्जुन काहीतरी लपवत होता हे तिला सत्त सत्त जाणवत असतं आणि आठवत असतं. मग त्याच गोष्टीचा विचार करत त्या बॅगमध्ये नक्की काय लपवलं असेल अर्जुनने असा प्रश्न तिला सत्त पडतो. मग आता ती नक्कीच जाऊन बघण्यास ठरवते. तेवढ्यातच अर्जुन बायको बायको करत तेथे येतो. तेव्हा ती रागातच म्हणते, तुम्ही जा ब्र अगोदर इथन, कारण मी स्वयंपाक करत असताना कोणीही इथे आलेलं लुडबुड केलेलं मला चालणार नाही असं ती चाकू दाखवतच त्याला म्हणते. अर्जुन जागेच उभा राहतो आणि खूप घाबरतो. मग आता अर्जुन जरा घाबरतोच आणि म्हणतो, अगं माझं ऐकून तरी घे, खरंच त्या चैतन्याला माहीत नव्हतं. अग माझी मीटिंग आहे ते आता तुझी समजूत कशी घालू आम्ही, मलाच माझं कळत नाहीये. तेवढ्यातच चैतन्याचा आता अर्जुनला फोन येतो. तेव्हा सायली आपलं काम करत असते. अर्जुन चैतन्याचा फोन आल्यामुळे जरा घाबरतो आणि म्हणतो, बघ शैतान का नाम लिया और शैतान हाजिर, कारण त्याचाच फोन आलाय आता चैतन्याचा आणि आता ना मी त्याला ओरडतो तू बघतच रहा असं म्हणून तो आता कॉल रिसीव्ह करतो आणि रागातच विचारतो, हॅलो, अरे काय चाललंय काय चैतन्य तुझं. मग दुसरीकडे चैतन्य म्हणतो, मी काय केलं रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझी मीटिंग ठरलीय, तुला माहीत नव्हतं तर दुसऱ्यांना तसं सांगायचं ना. तू तर माझ्या बायकोला खोट बोलून पार मोकळा झालास आणि आमच्यामध्ये ना तू भांडण लावलीस आता हा. तेव्हा सायली आता रागातच अर्जुनकडे बघते. मग अर्जुन अगदी बिल्ली मांजरच तिच्यासमोर होतो आणि घाबरूनच गोंधळूनच म्हणतो, बघ 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 माझी बायको आता सुद्धा अगदी माझ्याकडे ना डोळे मोठे करून बघती आहे. आता चैतन्य तुला याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच लगेचच. चैतन्य विचारतो, अर्जुन मला अगोदर एक सांग, तुझा फोन स्पीकरवर आहे का रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही अजिबात नाही. तेव्हा मग चैतन्य म्हणतो की आता ना माझं अगोदर ऐकून घे. अरे ही शिक्षा मला नाही तर तुला व्हायला पाहिजे, कारण मला अगोदर सॉरी म्हण तू. अरे आज कुठली मीटिंग नव्हती हे मला चांगलंच माहिती. अरे अर्जुन हे तुला माहीत नव्हतं आणि तू काहीतरी बहाणे करण्याच्या नादामध्ये सायली वहिनी बरोबर खोट बोलतोय आणि सगळं ना अगदी माझ्या अंगाशी येते. तेव्हा आता का मग सायली अजून रागात जेव्हा अर्जुनकडे बघते तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तो मला सॉरी म्हणतोय. मग आता तो म्हणतो, परत असं करायचं नाही आणि जर काही कन्फ्युजन असेल ना चैतन्य तर मला विचारायचं आधी. मग चैतन्य पण तिकडून म्हणतो की तू सुद्धा असं करू नकोस, परत समजलं. आणि हो आता सायली वहिनी समोर तुझी सगळी ऍक्टिंग करून झालीच असेल तर जरा बाजूला ये, कारण मला तुझ्याशी बोलायचं. कारण मी जे बोलणार आहे ना ते ऐकून सायली वहिनीला धक्का नको बसायला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे. अरे आवाज कट होतोय, मी किचनमध्ये आहे ना म्हणून असं होत असेल. अरे आता रेंज येत नाहीये, मी बाहेर जाऊन बोलतो हा त्याच्याशी असं अर्जुन सायलीला सांगतो. मग जरा अडखळतच हालो बोलत तो बाहेर जातो. तर सायली अजूनही रागातच त्याच्याकडे बघते. मग अर्जुन तिथून गेल्यानंतर तर सायलीला लगेचच ते पुन्हा एकदा प्रसंग आठवतात की अर्जुने ना नक्कीच काहीतरी लपवले. ती विचार करते, हे चैतन्य भाऊजी बरोबर बोलतायत, तोपर्यंत मला बघता येईल नक्की बॅगमध्ये काय लपवलं आहे असं म्हणून ती आता गॅस अगोदर बंद करते आणि लगेच तिकडे रूमकडे जायला निघते. त्यानंतर अर्जुन इकडे बाहेर येतो आणि लगेचच चैतन्याला सिरियस होत विचारतो, काय रे बोल पटकन, काय बोलायचं. ऑलरेडी एक बॉम्ब फोडलाय तू, आता दुसरा बॉम्ब कोणता फोडणार आहे ना ते अगोदर सांग. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी बॉम्ब फोडणार आहे का. तेव्हा माझ्या बायकोसमोर आता मला तोंडावर पालच आहे, आता बोल पटकन काय. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे तन्वीला ना वकील मिळालाय. हे ऐकून आता अर्जुनला प्रचंड धक्काच बसतो आणि तो शॉक होऊन विचारतो, काय. मग चैतन्य म्हणतो, हो अरे तिला वकील मिळालाय. इकडे सायलीच्या मनात तेच विचार गोंगावत असतात आणि म्हणूनच ती आता कपाटाजवळ जाते आणि मला कळायलाच हवं याच नक्की काय चाललं असं. तेथे अर्जुनची बॅग ओपन करत म्हणते, मग आता त्याच्या बॅगमध्ये असणाऱ्या प्रत्येक फाईल्स ती चेक करत असते. आता खूप वेळ चेक करत असताना तिला दुसऱ्या
त्यामध्ये एक आय कार्ड सापडतं तेव्हा ते आय कार्ड पाहून सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते, बापरे, माझ्या शाळेच आय कार्ड आणि यांच्याकडे हे का आलं असेल, माझंच आय कार्ड हे माझ्यापासून का लपवत असतील. अशा अनेक प्रश्नांनी सायलीच्या डोक्यात गोंधळ घातलेला असतो. मग तेवढ्यातच अर्जुन सुद्धा अगदी रूममध्ये येतो आणि सायलीकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली सुद्धा अर्जुनकडे आता मागे पाहते व हळूहळू तिच्याजवळ येतो. मग सायली आता जा विचारू लागते, हे माझ्या शाळेचा आय कार्ड हे तुमच्याकडे कसं आलं ते सांगा ब्र, आणि जर तुमच याकडे आलं होतं तर मला का नाही सांगितलं. तेव्हा अर्जुन जरा घाबरतो, काय उत्तर द्यावं ना सायलीला. एक त्याला कळत नसतं. तेव्हा सायली म्हणते, अहो मी तुम्हाला काहीतरी विचारलं, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही अशी लपवाछपवी का करताय. मग आता अर्जुन म्हणतो, नाही तसं नाहीये, मी तसं काही लपवत नव्हतो बायको. असं म्हणून तो जरा घाबरलेलाच असतो, त्याला काहीही सुचत नसतं. दुसरीकडे सुमन आपल्या रूममध्ये असते तेव्हा नागराज तेथे येतो आणि तिच्याकडे जरा दुर्लक्षच करत असतो. पण सुमनच्या मना त्याच्याबद्दल खूप राग असतो. मग पुन्हा एकदा उडवाउडवीची उत्तर देत नागराज म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना की मित्राकडे चाललोय. तेव्हा सुमन रागाच्या भरात विचारते की काय होण मित्र तुमचा, तो महिप्त शिखरे का. तेव्हा महिप्तच नाव घेतल्यानंतर मात्र नागराजची आता बोबडीच वळते. तेव्हा आता नागराज म्हणतो, महिप्त सारख्या गुंडाला कोण भेटायला जाईल आणि मी तरी का जाईल. तेव्हा सुमन रागातच म्हणते, मी सकाळी तुम्हाला महिप्त शिखरेच्या बंगल्यामध्ये शिरताना पाहिले आणि आज सकाळी ना मी तुमचा पाठलाग केला होता समजलं, आणि मी तुमच्या फोनवर त्या महिप्तच नाव वाचले आणि तुम्ही त्याच्याशी फोनवर बोलत होतात की मी तुझ्या घरी येऊन तुला भेटतो. ते ना मी अगदी स्पष्टपणे ऐकलं आणि मी तुम्हा दोघांना मार्केटमध्ये बोलताना सुद्धा पाहिलं असं. जेव्हा ती त्याचं सत्य उघडकीस करते तेव्हा मात्र नागराजच्या पायाखालची जमीन सरकते. इकडे सायली अर्जुनला विचारते, अहो तुम्ही हे असं का करताय आणि तुम्ही खोट का बोलताय माझ्याशी. आणि ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही मला खरं काय ते सांगत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही. तेव्हा ती रागातच तिथून निघालेली असते. तेव्हा बायको असं म्हणून अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो, हे बघ मला सुद्धा माहीत आहे, मला कधीही तुझ्याशी असं खोट बोलायला आवडत नाहीये ब्र. आता मी सांगतो खरं, कारण जे काही आहे ना ते मी तुला सांगतोय, कारण मी माझी मीटिंग आहे असं सांगून तुला आश्रमामध्ये गेलो होतो आणि तिथेच मी कुसुमताईंना सुद्धा बोलवून घेतलं होतं. हे ऐकून सायलीला प्रचंड असा धक्का बसतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मग आम्ही दोघांनी मिळून तुझे काही जुने फोटो सापडतायत का ते सुद्धा तिथे बघत होतो. तेव्हा आम्हाला हे जून आय कार्ड सापडलं. हे ऐकून आता सायली खूपच घाबरते आणि अर्जुनकडे धक्क्याने पाहते. मनात विचार करू लागते, माझे जुने फोटोज, आय कार्ड वगैरे यांना कशाला हवं असेल. आता तर दुसरीकडे सुमन आता लगेचच नागराजला विचारते, अहो बोला ना बोला, आता तोंड का शिवलंय तुमचं. तेव्हा नागराज आता लगेचच तिला रागात म्हणतो, हे बघ सुमन, तू जे समजतीयस ना तसं खरंच काही नाहीये. तेव्हा सुमन आता खूपच संतापलेली असते आणि रागाच्या भरात म्हणते, आता आणखी खोट बोलायचं नाही हा. अहो तुम्ही आजपर्यंत ना मला आणि भाऊजींना फक्त आणि फक्त फसवत आलात आणि त्या महिप्त शिखरेला सुद्धा सामील झालात. अहो त्याच या नादाला लागून तुम्ही आजपर्यंत काय काय केलं असेल ते फक्त ना आता देवालाच माहीत. आणि भाऊजी अगोदरच तन्वीच्या दुःखात आहेत, त्यांना हे असं कळलं की तुम्ही असं वागताय तर त्यांना किती वाईट वाटेल. तरीही मी त्यांना हे सगळं सांगणारच आहे की तुम्ही महिप्तच शिखरेला मिळाला आहात. आता असं म्हटल्याबरोबर नागराजचा राग उफाळून येतो आणि तो लगेचच सुमनचं तोंड वगैरे दाबतो, मोठ्याने ओरडतो, तिचं तोंडच आता तो असं दाबून ठेवतो. मग धमकी देतो तो तिला, म्हणतो, हे बघ एकदम तोंड बंद ठेवायचं नाही तर तुझी जीभ आहे ना ती हसडून हातात देईल. हे काय डोक्यात चिखल भरलाय ना तुझ्या, ही जी काही बडबड करतीये ना ती फक्त तुझ्या डोक्यात ठेवायची, समजलं. आता बाहेर नाही काढायचं आणि कुणाला काही सांगायचं नाही, कळलं का.
आणि अजून एक सांगतो, येता जाता मला असे 1000 प्रश्न विचारायचे नाहीत की कुणाला भेटायला गेला होतात, काय करता, कुठे जाता, काही म्हणजे काही विचारायचं नाही, समजलं. असं म्हणून तो तिला आता सोडतच नसतो आणि आयुष्यभर गप्प बसायचं, एकदम गप्प गप्प असं म्हणून धमकी सुद्धा सतत देत असतो आणि तू माझ्या मागे मागे फिरत असते, हेरगिरी करत असते. त्याचबरोबर जो काही संशय घेत असते ना, तो अजिबात संशय तू माझ्यावर घ्यायचा नाहीस. जर पुन्हा कधी काही कुठे बोललीस तर तुझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे मी पाहणार नाही, असं रागातच नागराज म्हणतो आणि लगेचच तिला सोडून देतो आणि मग तो तेथून जातो. तेव्हा मूर्ख नागराजने आता सुमनच्या बाबतीतही असाच घात केलेला असतो ते पाहून आता सुमन अगदी कोलमडून जाते आणि धक्क्यानेच बिचारी खूप रडत असते की आजपर्यंत फक्त भाऊजींना आणि मला वहिनीला सुद्धा हा फसवत आलाय, याने आजपर्यंत फक्त दृष्टपणा केलाय, हे सुमनला आता आठवत असतं आणि बिचारी खूप रडू लागते. तर आता ती रडत रडत असताना तेथेच खाली बसते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवतात की पर्यंत मला यांनी फसवलं, भाऊजींना फसवलं, सत्य सत्य तिच्या मनात आता येत असतं. तर दुसरीकडे आता महिप्तप रियाचाच विचार करत आपल्या रूममध्ये तिथे एरझ्या घालत असतो आणि म्हणतो, हिला ना अगोदर काहीतरी आता करायलाच हवं, तरच हिची अक्कल ना ठिकाण्यावर येईल आणि आता तिला धडा शिकवायलाच हवा, असं महिपच्या डोक्यात असतं आणि तो विचार करत असतो की आता कशाप्रकारे हिला धडा शिकवा जेणेकरून ही जी चुरूचुरू बोलती ना तिची जीभ ती जरा बंद होईल आणि मला म्हणतीय का की तुम्ही तुमच्या लेकीसाठी काय करू शकत नाही, पण आता बघतोच ना मी काय काय माझ्या लेकीसाठी करू शकतो आणि तुला कसं पुन्हा जेलामध्ये पाठवतो. तर दुसरीकडे सायली अर्जुनला जा विचारते, हे सगळं कशासाठी करताय आणि का यामध्ये लपवण्यासारखं नक्की काय आहे. तेव्हा तो म्हणतो, सांगतो तू अगोदर ना जरा शांत हो सायली. तेव्हा तो म्हणतो, तू अगोदर शांत हो सायली, मग मी तुला सगळं सांगतो, असं म्हणून तो एका ठिकाणी तिला अगोदर शांतपणे बसायला सांगतो. तेव्हा अर्जुन तिला खुर्चीमध्ये अगदी शांत बसवतो आणि मग म्हणतो, हे बघ, मी हे जे काही करतोय ना त्याचा एंड रिझल्ट काय मिळणार आहे ना काय माहीत, पण मला ना आता अर्धवट तुला काही सांगायचंच नव्हतं, पण मला नक्कीच माहिती आहे की त्याने ना तुला जास्त त्रास होईल. तेव्हा सायली आता विचार करते आणि विचारते, नक्की कसला त्रास. तेव्हा मधुभाऊंच्या बाबतीत काही आहे का अशी शंका तिला येते आणि ती लगेचच तशी बोलून सुद्धा दाखवते, म्हणजे त्यांची कुठली ट्रीटमेंट तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय का आणि त्यासाठी माझा फोटो, माझा हाय कार्ड लागणार आहे का. तेव्हा आता सायली खूपच हायपर झालेली असते ते पाहून अर्जुन लगेचच सांगतो, मधुभाऊ बद्दल नाहीये सायली, तुझ्याबद्दल आहे हे सगळं. मग सायलीला अचानक असा धक्का बसतो आणि ती विचारू लागते, माझ्याबद्दल नक्की काय आहे असं. तेव्हा अर्जुनला आता कसं सांगावं काय सांगावं कळत नसतं. तो एकदम शांत होतो आणि लगेचच सायलीकडे बघतो. सायली विचारते, अहो सांगा ना माझ्याबद्दल नक्की असं काय आहे. मग आता लगेचच ती ओरडते, अहो सांगाल का माझा जीव जाईल इथे. तेव्हा अर्जुन आता सांगतो की मी तुझ्याख्या आईबाबांचा शोध घेतोय. हे ऐकून आता सायलीला प्रचंड असा धक्का बसतो. तर सायली आता अगदी डोळे मोठे करून अर्जुनकडे पाहू लागते, कारण आजपर्यंत तिने या गोष्टीचा विचारच कधी केलेला नसतो की अर्जुन माझ्याख्या आईबाबांचा शोध घेईल म्हणून. मग आता अर्जुन एकदम खालीमान घालतो, कारण त्याला माहीत असतं सायलीला हे आवडणार नाही, सायलीला या गोष्टीचा खूप त्रास होईल म्हणून. इकडे आता रविराज, प्रतिमा आणि त्याचबरोबर नागराज नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा सुमन त्यांना नाश्ता वगैरे देते आणि मग नागराजला कॉफी देते. त्यानंतर आता प्रतिमा जे दूध असतं ना ते रविराजला सुमनने चुकूनच दिलेलं असतं आणि रविराजची जी कॉफी असते ना ती प्रतिमा ती मला दिलेली असते. आणि मग रविराज तसं तिला सांगतो. ती म्हणते, हो का, सॉरी हा भाऊजी, असं म्हणून ती पुन्हा एकदा रविराजला कॉफी देते. मग तो म्हणतो, काही हरकत नाही. सुमन नागराज कॉफी पिऊन पाहतो आणि लगेचच सुमनवर ओरडतो, माझ्या कॉफीमध्ये तू साखर का नाही घातलीस. प्रतिमा आणि रविराज दोघेही एकमेकांकडे आता बघतच राहतात, कारण नागराज खूप जोरात तिच्यावर ओरडलेला असतो. तेव्हा रविराज म्हणतो, बिना साखरेची कॉफी माझी असते ना सुम, मी पिऊन पाहतो हा, असं म्हणून तो आता कॉफीचा एक घोट
पिऊन पाहतो तर त्यामध्ये साखर असते. आज सुमनकडून खूपच चुका होत असतात ते पाहून प्रतिमाला वेगळा संशय येतो. रविराज म्हणतो, अरे नागराज, बहुतेक माझी कॉफी तुला आणि तुझी कॉफी मला असं दिल्य सुमनने. तेव्हा प्रतिमा म्हणते की सुमन, अग तू ठीक आहेस ना? तेव्हा सुमन हसूनच म्हणते, हो वहिनी, अहो मी अगदी ठीक आहे. ते कामाच्या गडबडीमुळे झालं असेल कदाचित. द्या बरं, मी दोघांची कॉफी बदलून आणते पटकन. असं म्हणून तिचे हातात थरथर कापू लागतात. तेव्हा लगेचच आता तिच्या हातातून नेमका नागराजच्या कॉफीचा मग खाली पडतो, फुटतो आणि ती कॉफी सगळी फरशीवर सांडते. तेव्हा तिचा हात सुद्धा भाजलेला असतो. ती आईग असं मोठ्याने ओरडते. तेव्हा रविराज, प्रतिमा लगेचच तिला सावरतात. पण नागराज मोठ्यानेच, ए बिंडोक, तुझं लक्ष कुठे असतं असं रागात विचारतो आणि तिच्यावर ओरडतो. तेव्हा सुमनला अजूनच वाईट वाटत आणि ती बिचारी रडकुंडीला येते. तेव्हा लगेचच प्रतिमा म्हणते, सुमन तू ठीक आहेस ना ग? नक्की, कारण खूप दिवस झाले मी बघते तुझं लक्ष कशातच लागत नाही. मग आता सुमन म्हणते, नाही हो, तसं माझं लक्ष असतं. माझ्या मेलीची ना अशी नेहमी वेंदयासारखी गडबड सुरू असतेच. मी हे साफ करायला आणते. हा, असं म्हणून ती पटकन आतमध्ये जाते. तेव्हा रविराज आता नागराजला विचारतो, काय रे, तू काही बोललास का तिला आणि ती एवढी स्ट्रेस का वाटतीये? तेव्हा नागराज खोट बोलतो आणि सांगतो, दादा मी काही बोललो नाहीये तिला, कारण तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही आपला घोळ घालूनच असते. तेव्हा रविराज आता रागातच म्हणतो, जरा नीट वागत जा तिच्याशी. अरे आमच्या समोरच तू किती जोरात ओरडला तिच्यावर. मग आता नागराज म्हणतो, सॉरी हा दादा, पण चुली कप फुटला ना तिच्याकडून, त्यामुळे माझा टेम्पर ना जरा हाच झालं. तेव्हा रविराज फक्त होला हो करतो. मग आता नागराज म्हणतो, मी पुढच्या वेळी ना हे सगळं लक्षात ठेवेन. तेव्हा रविराज आणि प्रतिमाला जरा नागराजचा राग आलेला असतो. दुसरीकडे सायली आता खूपच रागवते आणि चिडूनच म्हणते, कोणी सांगितलं होतं हो तुम्हाला हे सगळं करायला? आणि मुळात तुम्हाला हे सुचूनच कसं? आणि मला जे नको आहे ते तुम्ही का करताय? असा जाब ती त्याला विचारते. मग आता एक गोष्ट बरोबर होती तुमची की मला समजल्यानंतर हे सगळं त्रास होणारच आहे. मी तुम्हाला ला शोध घ्यायला सांगितलाय का? त्यांचा नाही ना? मग मला जे नको आहे त्यात तुम्ही मला का ढकलताय? तेव्हा सायलीला एवढं चिडताना पाहून अर्जुन आता तिला विचारतो, अगं तू अशी का रिएक्ट होतीयस? अगं मला माहिती आहे तू किती इमोशनल आहेस आणि म्हणूनच मला असं वाटलं की तुझ्याख्या आईबाबांना भेटून तुला किती आनंद होईल. तेव्हा सायली रागात विचारते, तुम्हाला कळत कसं नाहीये? मला माझ्याख्या आईवडिलांचा शोधच घ्यायचा नाहीये. असं म्हणून ती जरा बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा अर्जुन विचारतो, का पण? आणि तुला तुझ्या आईबाबांना का शोधायचं नाहीये? असा तोच तिला सवाल करतो. तेव्हा सायली विचारते, मग तू हाला काय माहिती हो त्यांच्याबद्दल? सांगा ना, काही माहिती आहे का? कारण ते कसे दिसतात, कुठे असतात, त्यांचा व्यवसाय काय, तरी माहिती आहे का तुम्हाला त्यांच्याबद्दल? तेव्हा अर्जुन आता एक्सप्लेनेशन देऊ लागतो, अगं माहिती मला माहित नाही, पण आपण ते शोधून काढूयात ना सायली. मग सायली म्हणते, मला कोणत्याही प्रश्नांची उत्तर ना आता नको आहेत, कारण त्या उत्तरांनी मला काढचाही फरक पडणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी त्यांना शोधून काढणारच, तू काहीही बोल. तेव्हा सायली विचारते, ते नाही सापडले तर ते या शहरात, या देशात, या जगात पण आहेत की नाही तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा लगेचच अर्जुन आता म्हणू लागतो, अग मला एवढंच माहिती आहे की ते. तेव्हा सायली म्हणते, मला कोणत्याही मायेच्या अशा मृगजळामध्ये मागे धावायचंच नाहीये, कारण तुम्ही त्यांना शोधायला गेलात आणि ते नाही सापडले तर मी काय करायचं? असा प्रश्न जेव्हा ती करते तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुभेदारांच्या घरच्या गणपतीच आता विसर्जन असतं. तेव्हा सगळेजण अगदी दुःखी अंतकरणाने बाप्पाला निरोप देतात आणि खूप इमोशनल झालेले असतात. तरी आता सायली झोपते तेव्हा तिला तिच्या आईबाबांबद्दल स्वप्न पडतं. ते दूर कुठेतरी निघालेले असतात. सायली दचकून उठते आणि म्हणते, थांबा ना आईबाबा. तर दुसरीकडे प्रियाच्या प्लाननुसार आता महिप्त तेथे आलेला असतो. प्रिया रात्री झोपलेली असते. तर कोण आहात तुम्ही? असं ती विचारते आणि घाबरते. महिप्त आता तिच्या पाठीमागे धावतो. तेव्हा तुझे तुकडे केल्याशिवाय आज
मी काही राहत नसतो असं महिप्त म्हणतो आणि तिच्या पाठीमागे धावत तिला पकडतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.